अर्थशास्त्राच्या या भागामध्ये आपण अर्थव्यवस्थांचे किती प्रकार पडतात आणि ते कोणत्या आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये आपण समजावून घेणार आहोत। हे तीन प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीच्या दृष्टिकोनामधून महत्त्वाचे आहेत, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात। अर्थव्यवस्थेच्या या तीन प्रकारांमध्ये आदेशात्मक किंवा नियोजित अर्थव्यवस्था, बाजार अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था अशा तीन प्रकारच्या अर्थव्यवस्था आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये या तिन्हीपैकी कोणती तरी एक अर्थव्यवस्था असल्याची आपल्याला दिसून येतं। सुरुवातीला आपण आदेशात्मक किंवा नियोजित अर्थव्यवस्था म्हणजे काय हे समजावून घेऊयात। या अर्थव्यवस्थेचं आदेशात्मक नियोजन आणि सूचनात्मक नियोजन असे दोन प्रकार पडतात, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं। आदेशात्मक किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आता आपण यामध्ये पाहणार आहोत। याच्या वैशिष्ट्यांचा विचार केला तर सर्वात प्रथम आदेशात्मक किंवा समाजवादी अर्थव्यवस्था नेमकं कशाला म्हणायचं, त्याचं स्वरूप कोणतं असतं हे आपण समजावून घेऊयात। या तीनही प्रकारच्या अर्थव्यवस्था समजावून घेताना आपल्याला तीन प्रश्नांचा विचार करावा लागेल। ते तीन प्रश्न म्हणजे काय उत्पादन करावं, किती उत्पादन करावं आणि उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असेल। हे तीन प्रश्न या तीन प्रकारच्या अर्थव्यवस्थांना जर आपण विचारलं तर त्याला आपल्याला उत्तर मिळतं की ही अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे। तर कशा प्रकारे हे तीन प्रश्न विचारायचे हे आपण समजावून घेऊयात। पहा, प्रश्न काय आहेत? काय उत्पादन करावं, किती उत्पादन करावं, उत्पादित वस्तूंचं आणि सेवांचं मूल्य किती असेल। हे तीन प्रश्न जर सरकार ठरवत असेल तर त्याला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणायचं। या तीन प्रश्नांविषयी जर सरकार निर्णय घेत असेल तर त्याला समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणायचं। आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे सोव्हिएत युनियनचं उदाहरण होतं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। या ठिकाणी लक्षात आलं, आदेशात्मक किंवा समाजवादी अर्थव्यवस्था ओळखताना कोणत्या प्रकारे विचार करायचा आहे। आपण या ठिकाणी तीन प्रश्न विचारले, काय उत्पादन करावं, किती उत्पादन करावं आणि उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असेल। अशा प्रकारे तीन प्रश्न, या तीन प्रश्नावर जर सरकार निर्णय घेत असेल तर आपण समजायचं की ही समाजवादी अर्थव्यवस्था आहे। अशा प्रकारे समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचं सर्वात मोठं जे उदाहरण होतं ते म्हणजे सोव्हिएत युनियन। समाजवादी अर्थव्यवस्थेची जर वैशिष्ट्य आपण विचारामध्ये घेतली तर आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल की अर्थव्यवस्थेमधील उत्पादन, केली जाणारी गुंतवणूक, उत्पादनाच्या किमती तसंच जे उत्पन्न मिळतं ते मिळणारं उत्पन्न केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आलेलं असतं। आपण प्रश्नांच्या माध्यमामधून हे समजावूनच घेतलं की अर्थव्यवस्थेमध्ये जे होणारं उत्पादन आहे, अर्थव्यवस्थेमध्ये जी केली जाणारी गुंतवणूक आहे, उत्पादनांच्या किमतीविषयी, याशिवाय जे मिळणारं उत्पन्न आहे, हे सर्व केंद्र सरकार नियंत्रित करत असतं। आणि या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंची मागणी किंवा नफा विचारामध्ये घेतला जात नाही, राष्ट्राचं हित विचारामध्ये घेतलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। याशिवाय वस्तू आणि सेवांचं उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी केलं जात नाही। आपण या अगोदरच विचार केला की वस्तू आणि सेवांचं उत्पादन हे राष्ट्रीय पातळीवर समाजाचा हित लक्षात घेऊन घेतलं जात असतं। त्यामुळं वस्तू आणि सेवांचं उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी या ठिकाणी केलं जात नाही, तर राष्ट्रीय हित लक्षात घेतलं जातं। याशिवाय वस्तू आणि सेवांचं उत्पादन अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्या वस्तू आहेत त्या वस्तू लक्षात घेऊन वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतलं जातं। म्हणजे राष्ट्रासाठी काय आवश्यक आहे हे लक्षात घेऊन आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये घेतलं जातं। आर्थिक निर्णय जे सर्व घेतले जातात समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये, ते सर्व आर्थिक निर्णय हे केंद्र शासनामार्फत घेतले जात असतात, त्याच्यावरती केंद्राचं नियंत्रण असतं। या समाजवादी प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत गरजेच्या वस्तू आणि सेवा कमीत कमी किमतीमध्ये आणि योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला असतो। आपण या अगोदर विचारलं, राष्ट्रीय हित विचारात घेऊन उत्पादन केलं जातं। याशिवाय ज्या काही मूलभूत गरजेच्या वस्तू आहेत जनतेसाठी, समाजासाठी आणि सेवा आहेत त्या कमीत कमी किमतीत म्हणजे योग्य किमतीत, सर्वांना परवडतील अशा किमतीत, योग्य प्रमाणामध्ये
लोकसंख्या लक्षात घेऊन योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केलेला असतो. यामध्ये ग्राहक हा सार्वभौम नसतो. ग्राहकाच्या इच्छेनुसार उत्पादन केलं जात नाही, तर राष्ट्राचं हित लक्षात घेऊन उत्पादन केलं जातं. म्हणून आपण या ठिकाणी उल्लेख करतोय की या ठिकाणी ग्राहक हा सार्वभौम नसतो. अर्थव्यवस्थेसाठी ज्या ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंच्या उत्पादनावर या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये भर दिला जात असतो. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जी उत्पादनाची साधनं असतात ती सर्व साधनं सरकारच्या मालकीची असतात. केंद्रीय नियोजनासाठी एखादी केंद्रीय संस्था कार्यरत करण्यात आलेली असते. नियोजन आदेशात्मक असतं, म्हणजे त्याच्यावरती पूर्ण नियंत्रण सरकारचं असतं. त्याला आपण म्हणतो आदेशात्मक नियोजन असतं. आणि नियोजित अर्थव्यवस्थेचं स्वरूप जे असतं ते अतिकेंद्रित स्वरूप असतं. तर अशा प्रकारे समाजवादी अर्थव्यवस्थेचा या ठिकाणी आपण विचार करतोय. समाजवादी अर्थव्यवस्थेचा आणखी आपण विचार केला तर नियोजनामध्ये लक्ष आणि अग्रक्रमाचा आराखडा बनवला जातो. म्हणजे राष्ट्राच्या दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टी अग्रक्रम दिला जातो गोष्टींना, त्याचं लक्ष आखलं जातं आणि अशा प्रकारे नियोजन केलं जातं. अशा प्रकारे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नियोजन केलं जातं. नियोजनामध्ये लक्ष कोणती आहेत, अग्रक्रम कोणत्या बाबींना द्यायचा आहे याचा आराखडा या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये बनवला जातो. आणि या अर्थव्यवस्थेला आदेशात्मक अर्थव्यवस्था किंवा नियोजित अर्थव्यवस्था या नावानेही ओळखलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे आदेशात्मक अर्थव्यवस्था असली तरी आदेशात्मक किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेचे काही दोषसुद्धा आपल्याला दिसून येतात. आपण या ठिकाणी पाहिलं की जे काही उत्पादन होतं त्याच्यावरती सरकारचं संपूर्ण नियंत्रण असतं. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी ग्राहक सार्वभौम नसतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. लक्षात येत आहे, ग्राहकाच्या इच्छेनुसार या ठिकाणी उत्पादन होतं का, नाही होत. म्हणजे ग्राहक सार्वभौम नसतो. जर ग्राहकाच्या इच्छेनुसार मागणीनुसार उत्पादन होत नसेल तर या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होते, कारण सर्व नियंत्रण या प्रकारच्या अर्थव्यवस्थेवर केंद्राचं असतं. म्हणजे काय, राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण झालेली असते. सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येते. सरकार ज्या प्रमाणामध्ये ठरेल त्या प्रमाणामध्ये उत्पादन, ज्या प्रमाणामध्ये किमती ठरवेल त्याप्रमाणे किंमत ठरेल. तर अशा प्रकारे सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होण्याची शक्यता या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये असते. अशा प्रकारे समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आपण विविध बाबींचा विचार केला. त्याच्यामध्ये आपण समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय हा विचार करताना काय उत्पादन करावं, किती उत्पादन करावं, उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असेल, हे 3 प्रश्न ज्यावेळी सरकार ठरवतं त्यावेळी त्याला आपण म्हटलं समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेचं सर्वात मोठं उदाहरण कोणतं आहे असं आपण विचारलं तर सोव्हिएत युनियन हे उदाहरण होतं. अर्थव्यवस्थेमधील उत्पादन, केली जाणारी गुंतवणूक, उत्पादनाच्या किमती, मिळणारं उत्पन्न हे सर्व या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केंद्र सरकारमार्फत ठरवलं जात असतं. या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंची मागणी किंवा नफा विचारामध्ये घेतला जात नाही, तर राष्ट्राचं हित लक्षामध्ये घेतलं जात असतं. वस्तू आणि सेवांचा उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी केलं जात नाही, समाजासाठी केलं जातं. समाजाचं हित लक्षात घेऊन हे उत्पादन केलं जात असतं. याशिवाय अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू लक्षात घेऊन उत्पादन या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केलं जातं. सगळे आर्थिक निर्णय या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकार घेत असतं. मूलभूत गरजेच्या वस्तू समाजासाठी ज्या आवश्यक आहेत त्या वस्तू आणि सेवा कमीत कमी किमतीमध्ये आणि योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केलेला असतो. ग्राहकाच्या इच्छेनुसार, ग्राहकाच्या मागणीनुसार उत्पादन होत नाही, म्हणून या ठिकाणी ग्राहक हा सार्वभौम नसतो. अर्थव्यवस्थेसाठी असणाऱ्या ज्या काही आवश्यक वस्तू आहेत त्या वस्तूंच्या उत्पादनावरती या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये भर दिला जातो. उत्पादनाची साधनं याच्यामध्ये सरकारच्या मालकीची असतात. केंद्रीय नियोजन केलं जातं. केंद्रीय नियोजन करण्यासाठी एखादी संस्था या ठिकाणी कार्यरत असते. आदेशात्मक नियोजन असतं. आणि नियोजित अर्थव्यवस्थेचं जे स्वरूप आहे, आपल्याला विचारलं की नियोजित अर्थव्यवस्थेचं स्वरूप कोणत्या प्रकारचं असू शकतं, तर अतिकेंद्रित स्वरूपाचं हे नियोजित अर्थव्यवस्थेचं स्वरूप असू शकतं. याशिवाय
अशा प्रकारे आदेशात्मक नियोजनामध्ये नियोजन करताना लक्ष ठरवले जातात, जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्या बाबतीत अग्रक्रम ठरवला जातो आणि आराखडा बनवला जातो। अशा प्रकारे या अर्थव्यवस्थेला आदेशात्मक अर्थव्यवस्था किंवा नियोजित अर्थव्यवस्था या नावाने ओळखलं जातं, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। आणि याचे दोषही आपण लक्षामध्ये घेतले की व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो, राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होत आहे, सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होण्याची शक्यता असते। अशा प्रकारे आदेशात्मक नियोजन म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं। यानंतर आपण बाजार अर्थव्यवस्था, ज्याला मार्केट इकॉनॉमी म्हणतात किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात, ही समजावून घेऊयात। भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये हे आपण तेच 3 प्रश्न विचारणार आहोत जे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये विचारले होते। काय उत्पादन करावं, किती उत्पादन करावं आणि उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असेल। लक्षात येत आहे, प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये 3 प्रश्न विचारायचे। काय उत्पादन करावं, किती उत्पादन करावं आणि उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असेल। आणि जर हे प्रश्न देशामधील खाजगी उद्योग आणि बाजाराद्वारे ठरवण्यात आलेले असतील, म्हणजे या ठिकाणी पहा, याच्या अगोदर सरकार ठरवत होतं हे 3 प्रश्न, या ठिकाणी हे 3 प्रश्न कोण ठरवतं, तर हे 3 प्रश्न खाजगी उद्योग आणि बाजार यांच्याद्वारे जर ठरवण्यात आलेले असतील तर आपण अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो। एका ठिकाणी सरकार ठरवत होतं, या ठिकाणी खाजगी उद्योग आणि बाजार यांच्याद्वारे या 3 प्रश्न निश्चित केले जातात। आणि अशा प्रकारचे जर 3 प्रश्न या घटकाद्वारे निश्चित करण्यात येत असतील तर अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं। आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं जगातलं सर्वात मोठं उदाहरण कोणतं असेल तर ते जगातलं सर्वात मोठं उदाहरण अमेरिका आहे। लक्षात येतं, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण 3 प्रश्न विचारले। कोणते 3 प्रश्न विचारले होते? काय उत्पादन करावं, किती उत्पादन करावं, उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असेल। हे सर्व किंवा हे 3 प्रश्न ज्यावेळी खाजगी उद्योग आणि बाजाराद्वारे ठरवले जातात त्यावेळी अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हणतात। आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं जगामधलं सर्वात मोठं उदाहरण अमेरिका आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन, किमती, गुंतवणूक यावरती सरकारचं कोणतंही नियंत्रण नसतं। याच्या उलट समाजवादी अर्थव्यवस्थेच्या उलट अर्थव्यवस्था पहा, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचं नियंत्रण होतं। या ठिकाणी वस्तूचं उत्पादन, त्याच्या किमती आणि गुंतवणूक यावरती सरकारचं कोणतंही नियंत्रण नसतं। बाजारामध्ये ज्या काही वस्तूंची मागणी आहे अशा वस्तूंची निर्मिती उद्योगाकडून केली जात असते। याशिवाय नियोजनाऐवजी या ठिकाणी अर्थव्यवस्था बंधनमुक्त असते, हे वैशिष्ट्य आहे। या प्रकारची जी अर्थव्यवस्था असते या अर्थव्यवस्थेला अनियोजित अर्थव्यवस्था किंवा स्वयंचलित अर्थव्यवस्था असं सुद्धा म्हणतात। म्हणजे या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पर्यायी शब्द म्हणून स्वयंचलित अर्थव्यवस्था हे पण लक्षामध्ये ठेवायचं। लक्षात येत आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थामध्ये नेमका कोणता फरक आहे। भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांची जी मालकी असते ती मालकी खाजगी असते। कोणत्या उद्योगांची अथवा व्यवसायाची निवड करावं याचं स्वातंत्र्य या ठिकाणी मालकाला देण्यात आलेलं असतं। ग्राहक या ठिकाणी सार्वभौम असतात। उत्पादन ग्राहकांच्या पसंतीनुसार केलं जातं। बाजारपेठेमध्ये स्पर्धा असते। किमती ठरवण्याची प्रक्रिया ही मुक्त प्रक्रिया असते। किमती ठरवण्याची प्रक्रिया सरकारी हस्तक्षेपापासून दूर असते, म्हणजे त्याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप नसतो। यामुळे या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था म्हणून ओळखलं जातं। वस्तू आणि सेवांच्या किमती बाजारामधील मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे ठरत असतात। याशिवाय नफा मिळवण्याचा जो उद्देश असतो त्या उद्देशानं या ठिकाणी वस्तूंचं उत्पादन केलेलं असतं। या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये किंवा बाजार अर्थव्यवस्थेमध्ये काही दोष सुद्धा असू शकतात, ज्याप्रमाणे आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण या ठिकाणी झालेलं असतं। संपत्तीमधील विषमतेमध्ये वाढ होते। जास्तीत जास्त नफा कमवणं हे उद्दिष्ट असतं। गरिबी, बेरोजगारी, पर्यावरण या बाबींचा याच्यामध्ये विचार केला जात नाही। फक्त वैयक्तिक नफा जास्तीत जास्त
कशा प्रकारे मिळेल याचा विचार याच्यामध्ये केलेला असतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदीची चक्र येत असतात. तेजी असताना किमतीमध्ये वाढ होत असते आणि मंदी असताना बेरोजगारीमध्ये वाढ होत असते. अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेची एक छोटीशी आपण आता रिव्हिजन करूयात. सुरुवातीला म्हटलं की भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे काय उत्पादन करावं, किती उत्पादन करावं, उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असेल, हे 3 प्रश्न जर खाजगी उद्योग आणि बाजार यांच्याद्वारे ठरवण्यात आलेले असतील तर अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं जगातलं सर्वात मोठं उदाहरण लक्षात ठेवायचं आहे, ते उदाहरण म्हणजे अमेरिका आहे. याशिवाय भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला आणखी काही गोष्टी सांगता येतात, ज्याप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन, किमती, गुंतवणूक यावर सरकारचं कोणतंही नियंत्रण नसतं. बाजारामध्ये मागणी होणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या मागणी होणाऱ्या वस्तूनुसार त्या वस्तूंची निर्मिती उद्योग करत असतात. यामध्ये नियोजनाऐवजी अर्थव्यवस्था बंधनमुक्त करण्यात आलेली असते. या प्रकारच्या अर्थव्यवस्थेला अनियोजित अर्थव्यवस्था किंवा स्वयंचलित अर्थव्यवस्था असंही म्हटलं जातं. आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या आणखी जर काही गोष्टी आपल्याला माहिती असतील तर या उत्पादन साधनांची जी मालकी असते ती खाजगी मालकी असते, हे लक्षामध्ये ठेवायचं. कोणत्या उद्योगाची अथवा व्यवसायाची निवड करावी याचं स्वातंत्र्य मालकाला या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये दिलेलं असतं. ग्राहक या ठिकाणी सार्वभौम असतात. ग्राहकांच्या इच्छेनुसार, ग्राहकांच्या पसंतीनुसार या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन केलं जात असतं. बाजारपेठेमध्ये स्पर्धा असते. याशिवाय किमती ठरवण्याची प्रक्रिया या ठिकाणी मुक्त असते. किमती ठरवण्याची प्रक्रिया सरकारी हस्तक्षेपापासून दूर ठेवण्यात आलेली असते. यामुळं या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था असं म्हणतात. आणि वस्तू आणि सेवांच्या किमती या बाजारामधील मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे ठरत असतात. नफा मिळवण्याच्या उद्देशानं वस्तूंचं उत्पादन केलं जात असतं. अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. याच्यामधल्या दोषांमध्ये आपण पाहिलं होतं की आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण याच्यामुळे होऊ शकतं. संपत्तीमधील विषमता वाढते. जास्तीत जास्त नफा कमवणं हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट असतं आणि त्याच्याच या नफा कमवण्याच्या उद्देशानंच उत्पादन केलं जात असतं. गरिबी, बेरोजगारी, पर्यावरण या बाबींचा विचार या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये केला जात नाही. तेजी आणि मंदीची जी व्यापार चक्र आपण पाहतोय ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेचाच एक दोष आहे. तेजी असताना किमतीमध्ये वाढ होते, मंदी असताना बेरोजगारीमध्ये वाढ होते. तर अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागेल. यानंतर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय ते आपण समजावून घेऊयात. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये पण आपण तेच 3 प्रश्न विचारणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये लक्षात ठेवायचं काय उत्पादन करावं, किती उत्पादन करावं, उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असेल, हे ज्यावेळी सरकार आणि खाजगी कंपन्या हे दोघे मिळून या 3 प्रश्नांवरती एकत्रितपणे निर्णय घेतात त्यावेळी त्याला मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी असं म्हटलं जातं. पहा किती सोपी व्याख्या आहे. आता निर्णय कोण घेतं या ठिकाणी? खाजगी कंपन्या आणि सरकार हे दोघे मिळून निर्णय घेत आहेत. कशावरती घेत आहेत की देशामध्ये काय उत्पादन करावं, किती उत्पादन करावं, उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असेल, याच्यावरती सरकार आणि खाजगी कंपन्या हे दोघे मिळून निर्णय घेतात. त्यावेळी त्याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. मिश्र अर्थव्यवस्थेचं जगातलं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे भारत आहे. भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जींनी ज्यावेळी भारतातील पहिलं औद्योगिक धोरण आणलं त्यावेळी भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था होती असं म्हटलं जातं. आणि या अर्थव्यवस्थेला सरकार आणि खाजगी कंपन्या हे दोघंजण एकत्र मिळून या अर्थव्यवस्थेमध्ये काम करत असतात. त्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्हींचा सुवर्ण मध्य साधलेला असतो. पहा, भांडवलशाहीमध्ये कोण निर्णय घेतं? खाजगी उद्योग निर्णय घेतात. समाजवादामध्ये कोण निर्णय घेतं? सरकार निर्णय घेतं. पण ही मिश्र अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये खाजगी उद्योग आणि सरकार हे दोघे मिळून निर्णय घेत असतात. म्हणून आपण या ठिकाणी उल्लेख करतोय
की ही जी अर्थव्यवस्था आहे मिश्र अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्हींचा सुवर्ण मध्य साधलेला असतो आणि या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक आणि खाजगी या दोन्ही क्षेत्रांचं सहअस्तित्व असलेलं आपल्याला दिसून येतं. या प्रकारची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन सरकार तसंच खाजगी उद्योगांमार्फत केलं जात असतं. भारतानं स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे आपण 3 प्रकारच्या प्रमुख अर्थव्यवस्था जागतिक पातळीवरच्या पाहिल्या. याच्यामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था, सरकारचं नियंत्रण असतं, भांडवलशाही अर्थव्यवस्था, खाजगी उद्योगांचं नियंत्रण असतं, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकार आणि खाजगी उद्योग दोघं मिळून निर्णय घेत असतात. तर अशा प्रकारे या 3 अर्थव्यवस्था आपल्याला लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. यानंतर मुक्त अर्थव्यवस्थेचा आपण विचार करणार आहोत. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारचे अर्थव्यवस्था आपण पाहणार आहोत. 3 प्रमुख अर्थव्यवस्था आपल्या पाहून झाल्या. आता आपण मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय पहा. मुक्त अर्थव्यवस्था, बंद अर्थव्यवस्था म्हणजे काय, अशा प्रकारच्या कॉन्सेप्ट सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी आयात, निर्यात आणि गुंतवणूक 3 गोष्टी पहा. आयात, निर्यात आणि गुंतवणूक या ज्या बाबी आहेत त्या बाबी खुल्या स्वरूपामध्ये असतात. तसंच या तिन्हीवरती म्हणजे कशावरती? आयात, निर्यात आणि गुंतवणूक या तिन्हीवरती कोणतंही बंधन नसतं. अशा अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. आणि जगामधील सर्व देशांची अर्थव्यवस्था सध्याच्या काळामध्ये जर आपण पाहिली तर मुक्त अर्थव्यवस्था दिसून येते. तर अशा प्रकारे मुक्त अर्थव्यवस्था हे लक्षामध्ये ठेवायचे की आयात, निर्यात आणि गुंतवणूक या तिन्हीवर कोणतंही बंधन घातलं जात नाही. अशा प्रकारची अर्थव्यवस्था जर असेल तर त्या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं. यानंतर बंद अर्थव्यवस्था. ज्याप्रमाणे आपण मुक्त पाहिली, आता बंद अर्थव्यवस्था. बंद अर्थव्यवस्था म्हणजे काय? ज्या ठिकाणी आयात आणि निर्यात दोन्ही प्रतिबंधित असतात. या ठिकाणी पहा, आयात आणि निर्यात या दोन्हीवर प्रतिबंध असतो. उदाहरणार्थ जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर 1991 पूर्वी भारताची अर्थव्यवस्था ही बंद अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात होती. का ओळखली जात होती? तर त्यावेळी खूप मर्यादित प्रमाणामध्ये आयात होत असे आणि निर्यातही खूप कमी प्रमाणामध्ये केली जात असते. अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तर त्याला आपण म्हणतो बंद अर्थव्यवस्था. आपण भारताचं उदाहरण घेतलं. 1991 पूर्वीची भारताची अर्थव्यवस्थेचं स्वरूप काय होतं हे समजावून घेतलं. याच्यामध्ये आपण म्हटलं की यावेळी आपण खूप मर्यादित प्रमाणावरती आयात करायचो आणि आपली निर्यातही खूप कमी प्रमाणामध्ये होती. त्यावेळी आपली अर्थव्यवस्था बंद अर्थव्यवस्था होती. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की बंद अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था असते ज्या ठिकाणी आयात आणि निर्यात या दोन्हींवर प्रतिबंध असतो. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. या ठिकाणी आपण 2 ओपन इकॉनॉमी, क्लोज्ड इकॉनॉमी. मुक्त अर्थव्यवस्था ओपन इकॉनॉमी, क्लोज्ड इकॉनॉमी बंद अर्थव्यवस्था. अशा प्रकारे हे 2 प्रकार समजावून घेतले. बंद अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर पूर्वी भारतामध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय कंपनी प्रवेश करू शकत नव्हती. अशी परिस्थिती होती. 1991 नंतर भारतामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण याला सुरुवात झाली. याला आपण LPG या संक्षिप्त नावाने ओळखतो. L म्हणजे लिबरलायझेशन, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन. अशा प्रकारे LPGची सुरुवात भारतामध्ये 1991 नंतर सुरू झालेली आहे, ज्याला आपण उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या नावाने ओळखतो. LPGचा अर्थ पण आपण समजावून घेऊयात. उदारीकरण म्हणजे काय? उदारीकरण म्हणजे अशी परिस्थिती असते की त्या संबंधित देशामध्ये किंवा त्या संबंधित ठिकाणी औद्योगिक नियम सोपे करण्यात आलेले असतात. परवाना प्रक्रिया सोपी करण्यात आलेली असते. उद्योगांच्या स्थापनेची प्रक्रिया सोपी करण्यात आलेली असते. उद्योगांवर सरकारचं नियंत्रण कमी करण्यात आलेलं असतं. याला आपण उदारीकरण असं म्हणतो. म्हणजे उदारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये काय काय करण्यात आलेलं असतं. पूर्वीच्या कालावधीमध्ये आपण म्हटलं की कोणत्याही आंतरराष्ट्रीय कंपनीला भारतामध्ये
येण्यास प्रतिबंध होता, की येऊ शकत नव्हती. तर या ठिकाणी उदारीकरणामध्ये आपल्या देशामध्ये परकीय कंपन्यांना आपल्या देशामध्ये येण्यासाठी की औद्योगिक नियम आहे, एखादा उद्योग स्थापन करण्यासाठी औद्योगिक नियम सोपे करण्यात आले. त्यांना जी औद्योगिक परवाना दिला जात होता त्या औद्योगिक परवान्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली. सुरुवातीला जी गुंतागुंतीची प्रक्रिया होती ती गुंतागुंतीची प्रक्रिया दूर करण्यात आली आणि आता औद्योगिक प्रक्रिया सोपी करण्यात आली. त्यांना सहजपणे परवाना मिळवता येईल कोणत्याही त्रासाशिवाय याची काळजी घेण्यात आली. उद्योगांच्या स्थापनेची प्रक्रिया काय असेल ही प्रक्रिया पण सोपी करण्यात आली. अशा प्रकारे उद्योगांवर जे सरकारचं नियंत्रण आहे ते नियंत्रण कमी करण्याची प्रक्रिया या उदारीकरणामध्ये करण्यात येते. याला आपण म्हणतो उदारीकरण. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतर खाजगीकरण म्हणजे काय? तर ज्यावेळी उद्योगामधील सरकारी मालकी कमी केली जाते, अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय उद्योगामध्ये सरकारी मालकी कमी केली जाते. सरकारी मालकी कमी करण्याचं कारण काय? तर हे उद्योग तोट्यामध्ये जातात. आपण पाहतो की एखाद्या सार्वजनिक संस्थेमध्ये जर गेलो तर काही ठराविक सार्वजनिक संस्था सोडून इतर सार्वजनिक संस्थांमध्ये किती काळजीपूर्वक काम करण्यात येते की ती संस्था फायद्यामध्ये आली पाहिजे यासाठी. तर खूप कमी प्रमाणामध्ये, म्हणजे आत्मीयता, जी लोकांना काम करण्याची आत्मीयता अशा संस्थांमध्ये पाहिजे की ही संस्था जर आपण योग्य रीतीने चालवली, फायद्यानुसार चालवली तर या संस्थेचं आपल्याला प्रायव्हेटायझेशन करण्याची गरज राहणार नाही, खाजगीकरण करण्याची गरज राहणार नाही. पण या ठिकाणी ज्यावेळी उद्योग तोट्यात जातात त्याचा भार सरकारवरती पडतो. त्याच्यानंतर मग सरकार अशा उद्योगांचं खाजगीकरण करतात. अशा प्रकारे उद्योगांमधील ज्यावेळी सरकारी मालकी कमी केली जाते त्यावेळी त्याला आपण म्हणतो खाजगीकरण. याच्यामध्ये खाजगी कंपन्या आणि व्यक्तींना व्यवस्थापनामध्ये संधी दिली जाते आणि बाजारामध्ये सरकार आपली मालकी विकतं आणि आपली मालकी विकून सरकार हळूहळू आपला वाटा कमी करतं. तर याला काय म्हटलं जातं? खाजगीकरण असं म्हटलं जातं, ज्याला आपण प्रायव्हेटायझेशन असं म्हणतो. लक्षात येतं खाजगीकरण म्हणजे काय? सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर आपण विचार केला की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तर अनेक उद्योग सरकारच्या मालकीचे होते. सर्व महत्त्वाचे उद्योग सरकारच्या मालकीचे होते. टप्प्याटप्प्याने जर आपण विचार केला तर टप्प्याटप्प्याने त्या उद्योगांमधील सरकारी मालकी कमी करण्यात आली. का? उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये तोट्यात जात आहेत, त्याच्यामुळे सरकारी मालकी कमी करण्यात आली. उदाहरणार्थ पहा की आत्ता जर आपण विचार केला की एखाद्या बँकेचा विचार करा, अनेक बँकांचं सरकार खाजगीकरण करत आहे. का करत आहे? ज्या खाजगी बँका आहेत त्या उत्तम प्रकारे कार्य करत आहेत, पण ज्या सरकारी बँका आहेत त्या सरकारी बँका तोट्यामध्ये जात आहेत. याचा भार सरकारवरती पडतो. सरकारला आपल्या उत्पन्नातील काही भाग या बँकांना पुरवावा लागतो, कारण बँका चालवाव्या लागतात. अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या म्हणून बँकांना ओळखलं जातं. तर अशा प्रकारे आपण उल्लेख करतोय की उद्योगामधील जर त्या उद्योगांपासून सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होत असेल तर आपल्यावरील भार कमी करण्यासाठी सरकार त्या उद्योगामधील आपली मालकी कमी करतं, त्याचं खाजगीकरण करतं आणि खाजगी कंपन्या आणि व्यक्तींना या कंपन्यांमध्ये व्यवस्थापनामध्ये संधी दिली जाते. तर अशा प्रकारे बाजारामध्ये जी काही आपली मालकी आहे ती मालकी सरकार हळूहळू विकतं आणि त्या उद्योगांमधील आपला वाटा सरकारमार्फत कमी केला जातो, ज्याला आपण खाजगीकरण असं म्हटलं जातं. जागतिकीकरणाचा जर आपण विचार केला तर जागतिकीकरण म्हणजे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था एक बाजारपेठ असते. आपण पाहतोय आता संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये एका देशातून माल दुसऱ्या देशामध्ये पोहोचवला जातोय. सर्व जग जवळ आल्यासारखं आपल्याला दिसतंय. तर अशा प्रकारे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था एक बाजारपेठ असते आणि संपूर्ण जगामध्ये आयात निर्यातीवरती कोणतंही बंधन घातलेलं नसतं. प्रत्येक देश स्वतंत्रपणे एकमेकांशी आयात करत असतो, आपले निर्यात करत असतो आणि मुक्तपणे आपला व्यवसाय चालवत असतो. याला म्हणतात जागतिकीकरण. तर अशा प्रकारे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जागतिकीकरण, जगाची संपूर्ण अर्थव्यवस्था एक बाजारपेठ निर्माण झालेली असते
आयात निर्यातीवर कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. प्रत्येक देश स्वतंत्रपणे एकमेकांशी आयात करत असतो, निर्यात करत असतो आणि मुक्तपणे व्यवसाय करत असतो. याला आपण म्हणतो जागतिकीकरण. तशा प्रकारे 1991 नंतर आपल्या भारतामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि या ठिकाणी जागतिकीकरण या 3 प्रक्रिया सोप्या करण्यात आलेल्या आहेत, 3 प्रक्रिया मुक्त करण्यात आलेल्या आहेत. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर आपण गिग इकॉनॉमी म्हणजे काय हे पाहणार आहोत. गिग इकॉनॉमी कशाला म्हणायचं? गिग इकॉनॉमी तर एका वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं. ज्यावेळी प्रोजेक्ट आधारित रोजगार अर्थव्यवस्था असते तर अशा अर्थव्यवस्थेला गिग इकॉनॉमी असं म्हणतात. पहिल्यांदा कॉन्सेप्ट समजावून घ्या. आपण उदाहरणाच्या माध्यमामधून ही संकल्पना समजावून घेऊयात. गिग इकॉनॉमी प्रोजेक्ट आधारित रोजगार अर्थव्यवस्था. आपण उदाहरण प्रोजेक्ट आधारित रोजगार अर्थव्यवस्था म्हणजे का? तर उदाहरण घ्या की कृष्णा आणि कीर्ती हे दोघे जण आहेत. आता या दोघांची वेगवेगळी सिच्युएशन आहे. काय सिच्युएशन आहे पहा. कृष्णा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करतोय. आता मला सांगा, कृष्णा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करतोय म्हणजे तो बँक ऑफ इंडियामध्ये काम करू शकेल का? जर कृष्णा स्टेट बँक ऑफ इंडियाकडून नियमित पगार घेत असेल आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करत असेल तर तो बँक ऑफ इंडियासाठी काम करू शकणार नाही. का? तर कारण तो स्टेट बँक ऑफ इंडिया प्रति कृष्णा जबाबदार आहे आणि तो या बँकेप्रती जबाबदार असल्यामुळं दुसऱ्या बँकेमध्ये काम करू शकत नाही. पण कीर्तीची परिस्थिती वेगळी. कृष्णाची परिस्थिती समजली का? स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करतोय, स्टेट बँक ऑफ इंडियाप्रती तो जबाबदार आहे. तो दुसऱ्या बँकेमध्ये काम करू शकतो का? नाही करू शकत. समजा तो स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया दोन्हीमध्ये एकाच वेळी काम करू शकेल का? नाही. कोणत्या तरी एका बँकेप्रती तो जबाबदार आहे. त्या बँकेकडून त्याला वेतन मिळतं म्हणून तो फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाप्रतीच जबाबदार आहे. बँक ऑफ इंडियासाठी तो काम करणार नाही. पण कीर्तीचं वेगळं आहे. कीर्ती काय करते? स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा या तिन्ही बँकांमध्ये कीर्ती काम करते. कशी काम करते? 3 बँकांमध्ये कशी काम करते? तर कीर्ती एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. कीर्ती या तिन्हीपैकी कोणत्याही बँकेची कायमस्वरूपी मात्र नोकर नाही. ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. याऐवजी कीर्ती काय करते की या तिन्ही बँकांनी कीर्तीला एक प्रोजेक्ट दिलेला आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा या तिन्ही बँकांच्या सॉफ्टवेअरमध्ये जर काही बिघाड झाला, काही अडचण आली तर ते नीट करण्याचा करार या तीनही बँकांनी कीर्तीशी केलेला आहे. लक्षात येतं? तीनही बँकांशी कीर्ती कोणत्या प्रकारे संबंधित आहे? 3 बँका आपण या ठिकाणी उल्लेख करतो. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा. या 3 बँकांमध्ये कीर्ती काम करते. का काम करू शकली? कारण ती स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि कीर्ती कोणत्याही एका बँकेशी संबंधित नाही. तिन्ही बँकांनी कीर्तीशी करार केला. करार काय केला की आमच्या बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये पुढे जर भविष्यामध्ये काही अडचण आली तर ते नीट करण्याचा करार कीर्तीशी या तिन्ही बँकांनी केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं आहे की कीर्तीकडे कार्यक्षमता आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळं सॉफ्टवेअरविषयी काही अडचणी सोडवण्याची कार्यक्षमता या कीर्तीमध्ये आहे आणि ज्यावेळी बँकेमध्ये सॉफ्टवेअरची समस्या येते त्यावेळी बँक ऑफ इंडिया कीर्तीला कॉल करते. त्यानंतर SBIच्या सॉफ्टवेअरमध्ये जर काही समस्या असेल तर SBIमधून कीर्तीला कॉल येतो. बँक ऑफ बडोदाच्या सॉफ्टवेअरमध्ये काही समस्या असेल तर बँक ऑफ बडोदामधून कीर्तीला कॉल येतो. अशा प्रकारे कॉल आल्यानंतर कीर्ती त्या बँकामध्ये जाते, त्या बँकेचे प्रश्न सोडवते आणि त्याच्या बदल्यामध्ये पैसे घेते. तर अशा प्रकारे कीर्ती या 3 बँकांमध्ये प्रोजेक्ट बेसवरती काम करते. लक्षात आलं? 3ही बँकामध्ये प्रोजेक्ट बेसवरती काम करते. तर अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला प्रोजेक्ट आधारित अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. आणि आपण कोणत्याही संस्थेमध्ये या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय कीर्तीचा जर तुम्ही विचार केला तर लक्षात येतं आहे की कोणत्याही संस्थेमध्ये कीर्ती कायमस्वरूपी कर्मचारी नाही आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्रोजेक्ट आधारित काम करते. जर असं असेल तर अशा अर्थव्यवस्थेला गिग इकॉनॉमी म्हणजे प्रोजेक्ट आधारित अर्थव्यवस्था असं म्हणतात.
लक्षात आलं. प्रोजेक्ट आधारित अर्थव्यवस्था म्हणजे काय. तशा प्रकारे याचीच संकल्पना गिग इकॉनॉमी याला असं म्हटलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि गिग इकॉनॉमी प्रोजेक्ट आधारित रोजगार अर्थव्यवस्था मानली जाते. यानंतर आपण लिनियर इकॉनॉमी म्हणजे काय ते समजावून घेणार आहोत. लिनियर इकॉनॉमीचं एक चक्र आहे. घ्या, वापरा आणि फेकून द्या. टेक, यूज अँड थ्रो. घ्या, वापरा आणि फेकून द्या. अशा प्रकारचं सूत्र लिनियर इकॉनॉमीचं आहे. म्हणजे काय, समजा तुम्ही स्प्राईट पिताय किंवा कोको कोला ज्याला आपण कोक म्हणूयात, प्लास्टिकच्या बाटली घेतली, पिण्यासाठी कोक घेतला आणि कोक तुम्ही पिला आणि ते कोक पिऊन झाल्यानंतर तुम्ही ती बाटली फेकून दिली. म्हणजे काय, तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली, तिचा वापर केला आणि ती फेकून पण दिली. तर अशा अर्थव्यवस्थेला लिनियर इकॉनॉमी असं म्हटलं जातं. लिनियर इकॉनॉमी म्हणजे काय पहा. लिनियर इकॉनॉमीचं तत्व आहे घ्या, वापरा, फेकून द्या. टेक, यूज, थ्रो. तशा प्रकारे लिनियर इकॉनॉमी आहे. म्हणजे आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं, कोकची बाटली तुम्ही घेतली, त्याच्यामधलं कोक पिला, तिचा वापर केला आणि ती बाटली फेकून दिली. म्हणजे काय, तुम्ही एखादी गोष्ट विकत घेतली, ती वापरली आणि ती फेकून दिली. जर अशा प्रकारची अर्थव्यवस्था असेल तर अशा अर्थव्यवस्थेला लिनियर इकॉनॉमी असं म्हणतात. आता या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे, ज्यावेळी आपण प्लॅस्टिकची बाटली वापरतो आणि वापरल्यानंतर फेकून देतो त्यावेळी काय होतं, तर ह्या ज्या प्लॅस्टिकच्या बाटल्या असतात त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या लवकर खराब होत नाहीत. त्या सहजपणे निसर्गामध्ये विघटित सुद्धा होत नाहीत आणि अशा गोष्टींमुळे पर्यावरणाचं नुकसान होत असतं. अशा प्रकारे आपण एखादी वस्तू घेतो, ती वापरतो आणि फेकून देतो, परंतु त्याच वेळी आपण पर्यावरण देखील प्रदूषित करत असतो. अशी अर्थव्यवस्था असेल तर त्याला आपण म्हणतो लिनियर इकॉनॉमी. लक्षात आलं. लिनियर इकॉनॉमी म्हणजे या ठिकाणी घ्या, वापरा आणि फेकून द्या या तत्वाचा वापर केलेला असतो. यानंतर आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय समजावून घेऊयात. आता आपण या ठिकाणी लिनियर इकॉनॉमी समजावून घेतली, पण लिनियर इकॉनॉमीचं पुढची अवस्था म्हणून सर्क्युलर इकॉनॉमीला ओळखलं जातं. सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये 3 Rचा वापर केला जातो. आता ते 3 R कोणते आहेत पहा. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. या 3 Rचा उपयोग या सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये केला जातो आणि सर्क्युलर इकॉनॉमीचं उद्दिष्ट असतं पर्यावरणामधील संसाधनाचा कचरा कमी करणं. पहा, आपण सुरुवातीला याच्या अगोदरची जी अर्थव्यवस्था पाहिली लिनियर इकॉनॉमीमध्ये, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी कचरा करून पर्यावरणाला हानी पोहोचवत होतो. पण या ठिकाणी सर्क्युलर इकॉनॉमी ही लिनियर इकॉनॉमीची पुढची स्टेप. त्याच्यामध्ये पर्यावरणाचा किंवा पर्यावरणामधील संसाधनांचा जो कचरा आहे तो कचरा कमी करणं हे उद्दिष्ट हे सर्क्युलर इकॉनॉमीचं आहे. आता सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय हे आपण उदाहरणाच्या माध्यमामधून पाहूयात. समजा लिनियर इकॉनॉमीमध्ये आपण काय करत होतो, प्लास्टिकची बाटली घेत होतो पिण्यासाठी, कोक पिऊन झाल्यानंतर आपण काय करत होतो, ती बाटली फेकून देत होतो. परंतु सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये मात्र आपण ती बाटली फेकून देत नाही. त्या बाटलीचा आपण पुढे वापर करतो, पाणी पिण्यासाठी, इतर गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा त्या बाटलीचा आपण वापर करतो, म्हणजे रियूज करतो. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि जर या ठिकाणी आपण कोकची बाटली फेकून दिली तर आपण वातावरण प्रदूषित करत असतो. पण तीच कोकची बाटली, प्लॅस्टिकची वस्तू वातावरणामध्ये फेकून देण्याऐवजी आपण त्या वस्तूचा पुन्हा पुन्हा वापर केला तर यामुळं आपण वातावरणामधील जो कचरा आहे तो कचरा कमी करण्याला मदत करतो. अशा प्रकारे ती वस्तू टाकून देण्याऐवजी आपण त्या वस्तूचा पुन्हा पुन्हा वापर करू शकतो. अशा वस्तू आपण रियूज करू शकतो. ज्यावेळी आपण अशा प्रकारे वेस्टेज कमी करतो, कचरा कमी करतो, त्यावेळी अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला सर्क्युलर इकॉनॉमी असं म्हटलं जातं. लक्षात येतं. सर्क्युलर इकॉनॉमी आपण सुरुवातीला म्हटलं की लिनियर इकॉनॉमीची ही पुढची स्टेप आहे. सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये 3 Rचा वापर केला जातो. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. आणि पर्यावरणामधील संसाधनांचा कचरा जो आहे तो कचरा कमी करणं या उद्देशानं ही सर्क्युलर इकॉनॉमी काम करत असते. लक्षात येत आहे. तर अशा प्रकारे सर्क्युलर इकॉनॉमी आहे.
उदाहरण पुन्हा एकदा आपण रिपीट करूयात. लिनियर इकॉनॉमीमध्ये आपण काय केलं होतं? कोकची प्लॅस्टिकची बाटली विकत घेतली, तिचा वापर केला आणि ती बाटली फेकून दिली. याच्यामुळे काय होत होतं? तर पर्यावरणामध्ये कचरा होत होता. पण आता ती बाटली फेकून न देता या सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये त्या बाटलीचा आपण पुन्हा पुन्हा उपयोग करत आहोत. म्हणजे काय? आपण पर्यावरणामधील कचरा कमी करण्याला मदत करत आहोत. तर अशा प्रकारची जर अर्थव्यवस्था असेल तर त्या अर्थव्यवस्थेला सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतात. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी पर्यावरणामधला कचरा कमी करतोय आणि त्या वस्तूचा, जी वस्तू आपण फेकून देणार आहोत त्या वस्तूचा पुन्हा पुन्हा वापर आपल्यासाठी करतोय. वेगवेगळ्या पद्धतीने तिचा वापर करतोय, कारण अशा वस्तू पर्यावरणामध्ये लवकर विघटन पावत नाहीत. त्यामुळे पर्यावरणामध्ये अशा वस्तूंचा वापर आपण करून पर्यावरणामध्ये कमी कचरा आपण करतोय. तर अशा प्रकारची जर अर्थव्यवस्था असेल तर त्या अर्थव्यवस्थेला सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतात. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि सर्क्युलर इकॉनॉमीमुळं पर्यावरणाला कमी हानी पोहोचत असते, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण उल्लेख केल्याप्रमाणे कशी कमी हानी पोहोचते? तर प्लास्टिकच्या वस्तू वातावरणामध्ये विघटन होण्यासाठी वेळ घेत असतात व त्यांना वातावरणामध्ये विघटन होण्यासाठी वेळ लागतो. अशा प्रकारे ते साहित्य आपण पर्यावरणामध्ये फेकून न देता त्याचा वेगवेगळ्या प्रकारे दीर्घकाळ उपयोग करतो आणि पर्यावरणाचं नुकसान होण्यापासून आपण त्याला वाचवू शकतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी सर्क्युलर इकॉनॉमी आहे. आणि याद्वारे काय साध्य होईल? सर्क्युलर इकॉनॉमीमुळे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण प्राप्त करू शकतो आणि संसाधनांचा बराच काळ आपण वापर करू शकतो. अशा प्रकारे सर्क्युलर इकॉनॉमी आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं.